नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज आपल्याला काही टिप्स सांगणार आहे। थोडक्यात टिप्स चेहऱ्याला थोडक्यात कमी वेळामध्ये लावण्यासारखं सांगणार आहे। तर ते आता उन्हाळा चालू झालेला आहे, त्यासाठी स्किन काळी पडते, तर आपण काय केले पाहिजे ते मी आज सांगणार आहे। तर बघा, मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ असं आहे की सगळ्या गोष्टीसाठी उपयोग पडतं। त्यासाठी त्याच्यामध्ये हळद थोडी मिक्स केलेली आहे। हळदने चेहरा उजळतो। आणि हे दूध घेतलेलं आहे। दुधामध्ये पण दुधाची साय पण घेऊ शकतो आपण। आणि ही ॲलोवेरा घेतली आहे, ती सहज सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असते। आणि आपण त्याच्यामध्ये ई विटॅमिनची कॅप्सूल असते, ती पण टाकू शकतो। नाही तर आपल्याला नाही पाहिजे तर आपण ते स्किप करू शकतो। तर आपण असं काही बनवणार आहे। बघा, 1 चम्मच मी बेसन पीठ आणि त्याच्यामध्ये हळद मिक्स असं घेतलं आहे। त्याच्यामध्ये तसंच 1 चम्मच दूध टाकणार आहे। जसं की आपल्याला पाहिजे आहे तसं आपण टाकू शकतो। आपल्याला बनवून ठेवायचं आहे तर आपण बनवून पण ठेवू शकतो, फ्रीजमध्ये काही प्रॉब्लेम नाही, लावू शकतो। असं तो 15 ते 20 दिवस तो चांगला राहतो, असं काही खराब होत नाही। किंवा ॲलोवेरा जेल जे मार्केटमध्ये सहज आपल्याला अवेलेबल होतं, ते पण आपण ॲड करू शकतो याच्यामध्ये। आणि नाहीतर घरामध्ये आपण जी लावलेली कोरफड असते ते, तर ते असं तयार होतं। बेसन पिठामध्ये आपण बघू शकतो, बेसन पीठ आपण असंही चेहऱ्याला किंवा हातापायाला लावलं तर त्याच्याने पण आपले स्किन चांगली होते। आणि हे असं करून आपण आपल्या चेहऱ्याला लावू शकतो, काहीच प्रॉब्लेम होत नाही। आपण हे कुठेही यूज करू शकतो, अंगाला, आपल्या हाताला, पायाला, कुठेही, मानेला, जिथं मान काळी पडलेली असते, जिथं काही काळा असं पडलेलं असते स्किन, तिथं आपण हे असं करून यूज करू शकतो। आणि हे 10 ते 15 मिनटं, जास्त नाही, 10 ते 15 मिनटात हा पॅक लगेच सुकून रेडी होतो आणि तो सहज आपल्याला वॉश करता येतो। तर ही स्किन अशी, आणि हे रोज आपण जर 10 ते 15 मिनटं केल्याने आपली स्किन उजळते, ते आपल्याला जाणवतं। हे बघा, असं काही आहे। जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा, काय नाही कसं ते मी सांगेल। तर अशी ही स्किन आपल्याला टाईट झालेली जाणवते। खूप लोकांची स्किन लूज पडलेली असते, तर हे असं रोज 10 ते 15 मिनटं लावल्याने आपली स्किन टाईट होते। जर तुम्हाला ही टिप्स आवडली असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।